श्रोते हो नमस्कार. मी आपणास तुकाराम महाराजांचा एक अभंग ऐकवणार आहे. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नव्हे. आपण देवाला उत्तम प्रकारची तुळशी, मोगरा, शेवंती तसेच फळंही अर्पण करतो, परंतु मन नावाचा मोगरा अर्पण करणे कठीण आहे, कारण ते स्थिर राहत नाही. त्याकरिता समर्थांनी 205 मनाचे श्लोक संबोधित केले आहेत. आधी मन घेई आती तोची गणराज गणपती, मन मनुष्याना बंधमोक्ष. मनानेच मनुष्य बांधला जातो आणि मनानेच मोकळा होतो. शेतकऱ्याच्या शेतात फुले पिकतात, त्यातील बरीचशी फुल बाजारात येतात. काही मैतावर जातात, काही स्त्रियांच्या गजऱ्यात जातात, काही नाचगाण्याच्या कोठ्यावर जातात, काही सजावटीसाठी वापरली जातात, तर काही पायाखाली तुळवली जातात. या फुलांचे इतके कार्य संपले की ती कचऱ्याच्या डब्यात जमा होतात. परंतु काही फुले भगवंताच्या चरणी वाहिली जातात, त्यांचे बाकी निर्माल्य होते. मग आता फुलाने ठरवायचे आहे की कचऱ्यात जायचे की भगवंताच्या चरणी राहायचे. जर चरणी राहिले तर त्याला पुन्हा जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरणही नाही. शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ऐसा जन्म देगा देवा, तया वास व्हावा वैकुंठाशी. आणि अगदी तसाच जन्म आपल्याला भगवंताने दिला आहे. देवे दिला देह भजना गोमटा. जर प्राणी, पशु, पक्षी, कीटकांचा दिला असता तर भगवंताचे स्मरण, भजन, सेवा करता आली नसती. संतांचा अट्टास हाच आहे की ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. चला तर आता आपण तो अभंग गायनाद्वारे ऐकूया. मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, 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 मन हा रूपी